माया उके आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी दक्षता समितीचे अध्यक्ष आहे. आम्ही जो सम्राट अशोक जयंतीचं जो नियोजन आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये फक्त 2 संघटना मेन काम करतो आहे. एक आहे सम्राट अशोक सेना जे आशिष भाऊ बनसोडची आहे आणि तिथे अभिषेक थुलकर पण आहेत आणि आमची दीक्षाभूमी दक्षता समिती असे हे 2 समितीचं पूर्ण आयोजन नियोजन केलेले आहेत. बाकीच्या मी ज्या वाचल्या आहेत त्या सपोर्टमध्ये आहेत, पण त्यांचं पण वेलकम. पण ज्या 4 वाजता निघेल 24 तारखेला संध्याकाळी 4 वाजता तिथून कृपाली चौक म्हणतात त्याला, कृपलानी चौक ते दीक्षाभूमीपर्यंत आमची धम्मध्वज 125 फुटाचा धम्मध्वज आहे. ती म्हणजे शांतीचं प्रतीक म्हणून आम्ही तो आणि सम्राट अशोकनी प्रियदर्शी सम्राट अशोकनी बुद्ध धम्म सगळीकडे वाढवलं आणि त्यांनी आपले 2 मुलं पण धम्माला दान दिले. अशा महान सम्राट अशोकची आपण जयंती साजरी करत आहोत. आणि ती दीक्षाभूमीवर आल्यावर जे आतमध्ये स्टॅच्यू आहे सम्राट अशोकचं त्याला माल्य अर्पण करून त्याचं बाजूला एक स्टेज बनलेला आहे. त्या स्टेजवर आपण केक कटिंग करणार आहोत आणि केक कटिंग झाल्यावर अल्पोराचा पण तिथे कार्यक्रम आहे. जे कोणी येतील त्या सगळ्यांसाठी आपण अल्पोराचं काम तिथं कार्यक्रम करत आहोत. माझ्या बांधवांना सगळ्यांना बहिणींना सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही आवर्जून या आणि प्रियदर्शनी सम्राट अशोक जयंतीच्या शुभ अवसरमध्ये तुम्ही सगळेजण सामील व्हा आणि ह्या नवीन उपक्रमाचा तुम्ही सगळेजण लाभ घ्या हे सांगायचे आहे. मी किशोर गेडाम दीक्षाभूमी दक्षता समितीचा सल्लागार आहे. 24 तारखेला प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची 2330वी जयंती आहे. त्यानिमित्त दीक्षाभूमी दक्षता समितीच्या वतीने एक पंचशील धम्मध्वज यात्रेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. आयोजन रहाटे कॉलोनी मेट्रो स्टेशनपासून ते दीक्षाभूमी असं आहे. या पंचशील धम्मध्वज यात्रेचा उद्देश आपल्या नागपूर शहरामध्ये नागपूर ग्रामीणमध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे आहे. ध्वज यात्रेला हजारोच्या संख्येनं नागपूर शहरातील सगळ्या बौद्धविहारातील लोक, सगळ्या बौद्धविहाराच्या कमिट्या, उपासक उपासिका, भिक्षू संघ हे सगळे लोक उपस्थित राहतात. आणि या यात्रेचा जे शुभारंभ आहे पंचशील ध्वज दाखवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष अंते आर्य नारायण नागार्जुन सुराई ससाई हे त्यांचं पंचशील ध्वज दाखवून शुभारंभ करणार आहे. बोला. मी माला आंबुलकर दीक्षाभूमी दक्षता समितीची सदस्य आहे. 24 मार्च 2026ला सम्राट अशोक जयंतीचं आयोजन नियोजन मायाताई उके आणि किशोर गेडाम भाऊ यांच्या मार्गदर्शनामध्ये जी तयारी सुरू आहे ती खूप छान झाली आहे. आणि सम्राट अशोक म्हणजे एक मौर्य वंशातील खूप असे तडफदार व्यक्ती होते, एक राजा होते आणि अहिंसा, शांतता आणि बौद्ध धर्माचा जास्तीत प्रचार करणारे एक भारतामध्ये 84,000 बुद्धविहारं बांधून त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार केलेला आहे आणि प्रसार केलेला आहे. त्यांच्यामुळे आज आपल्याला बौद्ध धर्म दिसलेला आहे आणि त्यांची जयंती आपण 24 तारखेला साजरी करतो आहे. रहाटे कॉलनी ते दीक्षाभूमी 4 वाजता त्या रॅलीचं आयोजन होणार आहे. तरी प्रत्येक बौद्ध धर्माच्या व्यक्तींना असं आवेदन आहे सगळ्यांकडून की प्रत्येक व्यक्तीने असं एक मनात निर्णय घ्यायचा की आपण या सम्राट अशोकाची जयंती जास्तीत संख्येने उपस्थित राहून चांगल्या प्रकारे जयंती साजरी करण्याचा प्रयत्न करावा, असा एक निश्चय प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनात करावा. आणि यावर्षी जे धम्मध्वज रॅलीचे जे आयोजन केलेले आहे, यावर्षी जे आयोजन झाले याच्या पुढल्या वर्षी आणि याच्यानंतर जास्तीत संख्येने आणि चांगल्या प्रकारे जयंती साजरी झाली पाहिजे असा प्रत्येक व्यक्तीने असा निश्चय करावा. मी माया उके
मी सगळ्यांना आव्हान करते की येत्या 24 तारखेला संध्याकाळी 4 वाजता धम्मध्वज रॅली निघणार आहे. प्रियदर्शनी सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त ही रॅली काढण्यात येत आहे. 125 फुटाचा धम्मध्वज घेऊन आम्ही शांततेने दीक्षाभूमीला जाणार आहोत आणि तिथे जे सम्राट अशोकची जे स्टॅच्यू आहे आतमध्ये त्याला माल्य अर्पण करून बाहेर येऊन त्या जे स्टेज आहे बनवलेला त्या स्टेजवर आम्ही केक कटिंग करणार आहोत आणि बाजूला अल्पोराचं पण काम आहे. म्हणून सगळ्या माझ्या उपासकांना सांगणं आहे की तुम्ही आवर्जून या आणि ह्या जयंतीच्या सोहळ्याचं दर्शक बना. ही सगळ्यांना माझी आग्रहाची विनंती आहे. जय